मार्केटमध्ये जे श्रीखंड मिळतं ना, तसं श्रीखंड घरी बनवलं की होत नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप सोपा. तर चला मंडळी, अवघड गोष्टी सोपं करून सांगणं हे माझं काम. तर चला तर मग आज बनवूया श्रीखंड. तर आपल्यापैकी बऱ्याचशा भगिनींना समस्या असते की मार्केटमध्ये जे श्रीखंड मिळतं तसं श्रीखंड आपल्या घरी होत नाही. तर त्यामागे काय कारण आहेत आणि आपल्या घरामध्ये तसं श्रीखंड होण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या ट्रिक्स यूज केल्या पाहिजे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, श्रीखंड माझं तयार झालेलं आहे. गुढीपाडवा जवळ येतोय, त्यानिमित्ताने मी श्रीखंड बनवलेला आहे. तर चला स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया की छान श्रीखंड बनण्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं. तर सगळ्यात आधी जे श्रीखंड ज्या गोष्टीपासून बनतं ती म्हणजे दही. तर ती दही आपल्याकडे खूप छान असायला हवी. जर तुम्ही घरीच दही बनवत असाल तर अशी दही बनवायची ना की अगदी चाकूनेसुद्धा कापता येऊ शकते. म्हणजे खूप घट्ट अशी दही व्हायला हवी. जेवढी जास्त घट्ट दही होणार तेवढं त्याचा चक्का छान पडणार. आणि घट्ट दही बनवायची कशी, अगदी घरामध्ये खूप साध्या सोप्या ट्रिक्सने फक्त दूध आणि विरजण ह्या दोनच गोष्टींपासून अगदी घट्ट दही बनवू शकतात. तुम्ही पाहू शकतात, हे मी घरी बनवले दही आहे आणि कितीही मी उपडा केलं आहे, हे भांडं गोल गोल फिरवते तरीसुद्धा हे गळत नाही आहे, कारण की हे दही खूप छान झालं आहे. आणि श्रीखंडासाठी असंच दही हवं. जर तुम्हाला घरी बनवलेलं नको असेल तर तुम्ही मार्केटमधून जे डब्यातलं दही असतं ना ते आणा. आता दुसरी स्टेप करायची आहे आपल्याला. सुती कपड्यामध्ये ह्या दह्यातलं पाणी वेगळं करायचं आहे आणि वेगळी मलाई वेगळी करायची आहे, म्हणजे त्याचा चक्का काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये पाण्याचा जो काही भाग असतो, जो काही पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी सुती कपडा घेतलेला आहे आणि खाली चाळणी ठेवली आहे. त्याच्याखाली चाळणीच्या खाली एक पातेला ठेवला आहे, म्हणजे पाणी त्यामध्ये गळेल. आणि हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. त्यावर वजन ठेवायचं आहे, म्हणजे एकूण एक पाण्याचा अंश दह्यातनं खाली पडेल आणि आपल्याला छान असा घट्ट चक्का मिळेल. तर यासाठी काहीतरी जड तुम्हाला ठेवायचं आहे यावरती. तर यावरती मी जड वजन ठेवलेलं आहे आणि आता हे मी असंच वजनासकट फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये का ठेवणार आहे माहिती आहे, कारण की हे जर मी बाहेर ठेवलं तर हे खूप आंबट होणार, जे आपल्याला नको आहे. श्रीखंडासाठी खूप आंबट आपल्याला दही नको आहे किंवा चक्का नको आहे, त्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे जरा आंबटपणा कमी होईल. तर आता रात्रभर असंच ठेवते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, पूर्ण पाणी आपलं गळून गेलेलं आहे आणि हा घट्ट असा चक्का आपल्याला मिळालेला आहे. 1 लिटर दुधापासून मी दही बनवलेलं होतं आणि त्याचा हा एवढा चक्का मिळालेला आहे. आता हा चक्का एका वाटीमध्ये काढून घेते. तर बघा, खूप घट्ट झालेला आहे. तर श्रीखंडासाठी आपल्याला खूप घट्ट पण नको आहे आणि खूप असं दाणे दाणे आहेत, तर एवढे दाणे पण नको आहे. जसं आपल्याला मार्केटमधून श्रीखंड मिळतं ना तसंच आपल्याला बनवायचं आहे. हे थोडं पातळ करण्यासाठी यामध्ये मी दूध घातलेलं आहे, ज्यामध्ये मी केशर भिजवून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर पिठी साखर घातली. पिठी साखर मी थोडी थोडी घालणार आहे अंदाजाने, सध्याच खूप जास्त टाकणार नाही. थोडी थोडी अंदाज घेतले की मला जरा बॅलन्स होतं. त्यामुळे मी तिथे 4.5 चमचे इतकी साखर घातलेली आहे, पिठी साखर. त्यानंतर यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड घातली आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घातले. आता हे ना चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर इथे मी केसर पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड बनवणार आहे, त्यामुळे खूप जास्त काही कलर वगैरे काहीच घालणार नाही किंवा कुठला फ्लेवर पण देणार नाही आहे. सिम्पलचं श्रीखंड बनवणार आहे. आता हे चमच्याने ना खूप जास्त फेटलं ना तरीसुद्धा याचं स्मूथ असं होत नाही, त्यामुळे काय करायचं, मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे ना खूप छान होतं. जसं मार्केटमध्ये आपण आणतो ना तसंच होतं. आणि थोडंसं घट्ट वाटत असेल तर अगदीच थोडंसं आपण दूधसुद्धा घालू शकतो आणि छानपैकी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने श्रीखंड मिळतं त्या पद्धतीने हे श्रीखंड बनवून घेऊ शकतो. खूप जास्त भांडी भरवायची गरज नाही आणि खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यायचं आणि हे छान असं मार्केटपेक्षाही भारी श्रीखंड तयार झालेलं आहे. श्रीखंड खूप छान तयार झालेलं आहे, अजिबात त्यामध्ये गाठी नाही आहेत. आणि जे मी बदाम पिस्ते वगैरे घातलेले ना ते सुद्धा छान असे बारीक झालेत, म्हणजे खूप जास्त बारीक नाही, पण जसं मार्केटमध्ये असतं तसंच झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे श्रीखंडाचा किती मऊ आणि किती सुंदर हे अगदी सिल्कीसारखं श्रीखंड झालेलं आहे. तर खूप सोपं आहे घरी श्रीखंड बनवणं. सगळं काही आपल्या दह्यावर डिपेंड असतं आणि सगळ्या काही सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला तर सांगितलेल्याच आहे. तर तुम्हीसुद्धा कधीही तुम्हाला श्रीखंड बनवायची इच्छा झाली तर ह्या पद्धतीने एकदा श्रीखंड नक्की बनवून पहा. हे अगदी साधं प्लेन श्रीखंड आहे. आता आंब्याचा सीझन येतो आहे तर तुम्ही आंब्याचासुद्धा श्रीखंड बनवू शकतात.
तर सध्या तरी हे श्रीखंड बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर श्रीखंड पूर्ण तयार झालेलं आहे. आता मी याची थोडीशी सजावट करते आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे कसं गुढीपाडव्याला छानपैकी नैवेद्यासाठी श्रीखंड तयार आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. आणि अशा पद्धतीने सोपे आणि झटपट होणारे रेसिपीज किंवा काही ट्रिक्स आणि हॅक्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत, खूप साऱ्या टिप्ससोबत आणि अगदी शॉर्टकट पद्धतीने कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूच असं छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, बाय बाय. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा, टेन्शन फ्री राहा. थँक्यू, बाय बाय.